इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र सूचना सर्व कृती प्रश्न सोडवणे आवश्यक. दुसरं उजवीकडील अंक प्रश्नांची कृतीचे पूर्ण गुण दर्शवतात. 3 प्रश्न क्रमांक 1 ते 5 प्रश्नकृती इतिहास व प्रश्न क्रमांक 6 ते 9 प्रश्नकृती राज्यशास्त्र ह्या विषयावरील आहेत. प्रश्न क्रमांक 1 अ आणि 6 मध्ये संपूर्ण विधाने लिहिणे आवश्यक आहे. प्रश्न 5 प्रश्न क्रमांक 2 अ आणि 8 ब मधील संकल्पना चित्रे कृती त्याच नमुना आराखड्यात पेनाने चित्रपत्रके तयार करण्यापेक्षा. प्रश्न क्रमांक 1 अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1 जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश या शहराचे उत्खनन करतात. ऊर. दुसरं महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री डॅश हे होते यशवंतराव चव्हाण. 3 हितोपदेश ह्या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद डॅश यांनी केला. फ्रेडरिक मॅक्समुलर. ब पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा 3 मध्ये पहिलं एकच पियाला अण्णासाहेब किर्लोस्कर. दुसरं लिओपोल्ड व्हॅन राखे. दुसऱ्यामधील जोडी 2 नंबरचे मायकेल फुको आर्कॉलॉजी ऑफ नॉलेज. 3 प्रभाकर आचार्य प्राके अत्रे. प्रश्न दुसरा अ दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणतेही 2. 1 पुढील तक्ता पूर्ण करा. भारतातील ग्रंथालय शहर कोलकाता. ग्रंथालयाचे नाव नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया. दिल्ली. ग्रंथालयाचे नाव नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी. हैदराबाद मराठी ग्रंथसंग्रहालय. खालच्या मुंबई डेव्हिड ससून लायब्ररी. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. गप. 3 महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण लोणावळा तोरणमाळ चिखलदरा इगतपुरी. ब थोडक्यात टिपा लिहा. कोणते 2 1 उपजित इतिहास. 2 मराठा चित्रशैली. 3 स्थळकोश. प्रश्न तिसरा पुढील विधानाचे कारण स्पष्ट करा. कोणते 2 4 मार्क. 1 फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे प्रभुत्व म्हटले जाते. 2 बकर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. 3 मराठी माध्यमात चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. 4 तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. प्रश्न क्रमांक 4 दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. मेजर बघा. 1 1936 मध्ये भारतीय हॉकी संघाने संघनायक कोण होते? ध्यानचंद. 2 भारतात कोणत्या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो? 29 ऑगस्ट. प्रश्न 5 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 6 मार्कला. 1 स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? 2 कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा. 3 पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा. 4 पर्यटनाचे कोणते 3 प्रकार स्पष्ट करा. कृषी पर्यटन, आरोग्य पर्यटन, शैक्षणिक पर्यटन. प्रश्न क्रमांक 6 दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1 महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी डॅश जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत 50%. 2 शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅश करण्यात आली हरित क्रांती. प्रश्न 7 पुढील विधाने चुकीबरोबर ते सकारण स्पष्ट करा. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदार संघात पुन्हा निवडणुका घेतात. 2 माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. 3 आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. प्रश्न 8 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. कोणते? 1 अल्पसंख्या विषयक तरतुदी. 2 कामगार चळवळ. ब
दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणती एक? भारतीय लोकशाही समोरील सामाजिक आव्हाने: वार्ता, उग्रवाद, जमातवाद, भ्रष्टाचार, दहशतवाद. प्रश्न क्रमांक 9. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे कोणतेही एक. 1. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेल्या निकष सांगा. 2. भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणती बाबी आवश्यक आहे?